नाशिक शहरात हत्येच्या घटना वाढत चालल्या असून शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच दिनांक 25 मार्च रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील फुलेनगर म्हाडा बिल्डिंग जवळ एका 21 वर्षीय तरुणाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हत्येत निलेश श्रीपत उफाडे हा 21 वर्षीय युवक ठार झाला आहे. त्याबाबत पोलिसांनी एकूण 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 4 आरोपी हे विधी संघर्षित बालक असून 2 रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने फुलेनगर परिसरात भयभीत झाला असून नाशिक पोलिसांपुढे हत्येच्या घटना रोखण्यात मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकशास्त्रीविषयी बोलताना अधिक माहिती दिली. दिनांक 25/3/24 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास म्हाडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे 5 ते 6 मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे. त्याच्यावर त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून आम्ही कलम 302, 143, 147, 148, 149 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तपास सध्या चालू आहे. काय कारण होतं? कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती. त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे. सो मयत हा पण एक गुन्हेगारच आहे का? त्याच्यावर आतापर्यंत वेद पोलीस स्टेशनला 5 गुन्हे दाखल आहेत. आणि ज्यांनी मारलं ते गुन्हेगार आहे का? त्याच्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. आमच्याकडे 4 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि 2 मोठे आहेत. त्या आरोपींचा शोध चालू आहे. मी बोलते, मी निलेशची आई आहे. ते पोलीस लोक काहीच करत नाही. बघा माझ्या निलेश संग ॲक्सिडेंट केला आता त्यांनी. माझ्या निलेशला लय लागलेलं आहे. त्यांनी आधी 2 वेळा हल्ला केला. त्याच्या पप्पाच्या हातावर तलवार मारली. कोणीच नाही धरलं, कोणीच नाही धरायला गल्लीतले. मी ओरडत होते येड्यासारखी. त्यांनी वार करत होते, कोणी त्यांना धरत नव्हते. आण्या होता आण्या, त्याचा भाऊ सागर आणि त्याच्या मग संग एक भराड्याचं पोर होतं. अशा 10-15 जण घेऊन आला. मला भीतीवर मी वरडायला लागले, भीतीवर लोटलं. तेव्हा घरात येऊन त्याच्यावर वार केले. मी पोलीस लोकांना माझा निलेश आणि मी विनंती करू काकुलत्या करून सांगितलं. पोलीस आमच्या संघ बी नाही आले. त्यांनी आम्हाला शिवेलला एकल्यालाच पाठवलं. त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला. ते 4-5 पोरं आहे. त्या पोरांमध्ये अनिल सोनवणे, सगळ्यांचे नाव सांग. त्याचा भाऊ सागर सोनवणे. त्यातनी ते भराड्याचे पोर आणले होते. त्याच्यानंतर आमच्या गारोड्याचा एक मुलगा आहे नितीश काळे. त्या सगळ्यांनी माझ्या पोरावर हल्ला केला. माझा पोरगा जनावरासारखा जीव घेऊन पळत होता. मी त्याच्या मागं पळायला लागले आणि इथं पोलीस स्टेशनला आले. या पोलिसांनी काही कारवाई नाही केली. ज्यावेळेस मारलं त्यावेळेस आले होते का? ज्यावेळेस मारलं 2 वेळा आधी हल्ला झाला तेव्हाही तक्रार लिवली. या लोकांनी काही केलं नाही. तेव्हा बी तलवारीचे वार झाले. एवढा दगड टाकला माझ्या पोरांनी. संडाशीवरून नवीन संडास झाली, वरतून उडी टाकली. एवढा दगड टाकला त्याच्या डोक्यामध्ये. तो असं पडलेला होता. तो दगड त्याच्या पायावर लागला. तेव्हाही माझा पोरगा वाचला. बिअरीच्या बाटल्यावरतून फेकल्या तेव्हाही माझा पोरगा वाचला. तो दिवस गुरुवार होता. रात्रीची वेळ होती. 8-8:30 दिवस झाले आणि त्याच्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी रोडावर आले पोरं आणि आमच्या इथले काही पोरं त्याच्याशी बोलू लागले. ते पोरांना माहिती होतं का माझ्या पोराला मारायला आले. पण त्या पोरांनी काय केलं, मला नाही सांगितलं, माझ्या पोराला नाही सांगितलं आणि ते पोरं घरी येऊ दिले. काहीच कारण नाही, काहीच विना घेणं. माझा पोरगा कोणात राहत नाही, हे करत नाही. मंडळ म्हणताय. काही झालं होतं का? काहीच नाही. विचित्र शब्द बोलला माझ्या मुलाला.
माझ्या मुलाला असा घाण शब्द तो मुलगा बोलला, अनिल सोनवणे. माझा मुलगा म्हटला, भाऊ यार मजाकच्या ठिकाणी मजाक, एवढा घाण शब्द तू बोलला, माझ्या मनात वाईट लागलं. मित्र होता तो संघर फिरायचा आणि त्यांनीच काय केलं, एवढा घाण शब्द बोलला. त्याचा काय मागणी काय? माझी मागणी आहे का 3 वेळा हल्ला केला माझ्या पोरावर पोलिसांनी. काही सगळे पोरं माझ्या जेलमध्ये पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ठीक आहे. आणि माझ्या पोराला मारलंय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.